नमस्कार मंडळी. लकी हा माईक मध्ये पुकारत असतो की आहे का कोणी जो आमच्या मुक्ता वहिनीला हरवेल. त्याच वेळी सागर म्हणतो की मी आहे. लकी आता लगेच सागर जवळ येतो आणि सागरला म्हणत असतो की थँक्स यार दादूस, तुला माहितीये का आपल्या बाजूने कोणीच खेळायला नव्हतं आणि आता तू मुक्ता वहिनीला हरवूनच टाक. सागर त्याला म्हणतो की हो, आज दाखवूयात यांना कॅरम कसा खेळायचा असतो ते. माधवी पुरूला म्हणत असते की पुरू, आपला जावई कॅरम खेळतो. तर पुरुषोत्तम म्हणत असतो की तुला आपल्या जावयावर शंका येते का. माधवी म्हणते की नाही हो, तसं नाही. मला असं वाटलं होतं की आपल्या जावयाला काम सोडून दुसरं काहीच येत नाही. जाऊ दे, आज खेळू दे, आज बायकोकडून चांगलाच हरणार आहे तो. पुरू तिला म्हणतो की म्हणजे तुला माहितीये का आपली मुक्ता जिंकणार आहे. माधवी त्याला म्हणते की हो, मला माहिती आहे, आपली मुक्ता लहानपणापासूनची चॅम्पियन आहे आणि तीच या खेळात जिंकणार आहे. लकी माईक मध्ये पुकारत असतो की आतापर्यंत कंटिन्यू सगळ्या मॅचेस जिंकून मुक्ता गोखले यांनी सिद्ध केलंय की त्या एक चॅम्पियन प्लेयर आहेत. पण आता नव्या दमाचे, उसळत्या रक्ताचे हुशार सागर कोळी मैदानात उतरले. त्यामुळे सागर कोळी, तुलाच आता जिंकायचंय, नाहीतर ही ट्रॉफी गोखलेंकडे जाईल. तेव्हा सागर म्हणतो की अशी कशी ट्रॉफी त्यांच्याकडे जाईल, अजून मी खेळलो नाहीये आणि खेळ जिंकलेलोही नाहीये. मुक्ता म्हणते की हो, डायलॉग चांगला आहे, परंतु डायलॉग ऐकवण्याची ही स्पर्धा नाहीये. सागर म्हणतो की मग ही स्पर्धा खडूस वागण्याची सुद्धा नाहीये. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा कशा जिंकणार हाही मोठा प्रश्न पडलाय. वी शाल सी असं म्हणत दोघंही एकमेकांच्या हातात हात मिळवतात आणि आता खेळायला सुरुवात होते. मुक्ताने सुद्धा आता कॅरमच्या पटपट कवड्या काढून घेतलेल्या असतात, सागरने सुद्धा काढलेल्या असतात, परंतु मुक्ताचा स्कोर जास्त असतो. परंतु आता क्वीन आणि कव्हर काढायची बाकी असते आणि क्वीन काढल्यावर आता फायनल होणार असतं की कोण जिंकलेला आहे या खेळामध्ये. तर सागर म्हणत असतो की क्वीन नेहमी राजाकडेच येते आणि असं म्हणत तो जेव्हा पण त्यावेळी त्याला काही क्वीन काढता येत नाही, तेव्हा मुक्ता म्हणते की प्रत्येक वेळी ही राणी काही राजाकडे यायला रिकामी नाहीये, कारण शेवटी राणीला विकत घेता येणार नाही तुम्हाला. मुक्ताने आता क्वीन तर काढलेली असते, परंतु आता तिला कव्हर घ्यायचा असतो. सागरला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की मुक्ता जिंकते की काय. मुक्ता कव्हर काढणारच असते. त्याच वेळी मुक्ताला फोन येतो आणि मुक्ता तो फोन ऐकून खूप खुश झालेली असते आणि त्या खुशीच्या भरामध्ये तिला काही कव्हर काढता येत नाही. तर सागरने आता क्वीनही काढलेली असते आणि कव्हरही काढलेला असतो. त्यामुळे सागर ह्या गेम मध्ये विनर ठरलेला असतो. सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि सर्वात जास्त आनंद झालेला असतो तो सईला. सईचा तो आनंद मुक्ता अगदी निरखून बघत असते. माधवी म्हणत असते की खरंच जावई बाबू, तुम्ही खूप छान खेळात हा, आणि आमची मुक्ता सुद्धा छान खेळली. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो की अगं, खऱ्या अर्थाने ह्या गेम मध्ये आपणच जिंकलोय, कारण लेक सुद्धा आपली आहे आणि जावई सुद्धा आपलाच आहे. माधवी म्हणते की मला या गोष्टीचा आनंद झालाय की चॅम्पियन मुक्ताला तिच्या बरोबरीने खेळणारा एक मुलगा सापडलाय. आता तुम्ही दोघंही मिळून सईला शिकवा. सर्वजण आता नाश्ता सरबत घेण्यासाठी बाजूला जातात. तर सागर मुक्ताला म्हणतो की तुम्हाला म्हटलं होतं ना की राणी नेहमी राजाकडेच येते म्हणून, त्यामुळे ना बढाया मारणं जरा बंद करा. तेव्हा मुक्ता म्हणते की कोणाला काय जमतंय काय नाही जमते ना हे घरी जाऊन कळेल, पण घरी जाऊया, तुमच्यासाठी आहे काहीतरी घरी ठेवलेलं. सागर तिला म्हणतो की आता पळ कशाला काढताय, हरलात म्हणून ना. मुक्ता म्हणते की आता हरणं जिंकणं या गोष्टी आपण नंतर करूयात का, म्हणजे तुम्हाला घरी जाऊन कळेल की नक्की कोण खरा प्लेयर येते. सागर आता रूम मध्ये आलेला असतो आणि म्हणत असतो की लेक्चर गोखले मला हरवायला आली होती आणि स्वतःच हरून बसली, काय सरप्राईज आहे काय माहिती हिचं. मुक्ता आता रिपोर्ट्स घेऊन तिथे आलेली असते. तेव्हा सागर तिला विचारतो की काय आहे यामध्ये. तेव्हा मुक्ता म्हणते की उघडून बघा. सागर विचारत असतो की पण काय आहे यामध्ये. तेव्हा मुक्ता सांगते की प्रूफ आहे, सई तुमचीच मुलगी असल्याचा प्रूफ आहे यामध्ये. सागर जेव्हा रिपोर्ट उघडून बघतो तेव्हा त्याला विश्वासच बसत नाही. त्याच्या डोळ्यातून पटकन पाणी येतं. DNA रिपोर्ट बघितल्यावर सागरला आता खूप आनंद झालेला असतो आणि सागर सई सोबत जे काही वागलेला असतो त्याचा त्याला आता पश्चाताप व्हायला लागतो. मुक्ता सागरला म्हणत असते की सई सारखी गोड मुलगी तुमची नाहीये असं तुम्ही विचारच कसा काय केला तो. मुक्ता आता तिथून निघून जाते. तर सागर आता बाहेर आलेला असतो आणि सई सर्वांसोबत नाचत असते. सागर तिला एकटक बघत असतो. मुक्ता ही सागरकडे बघत असते, सईकडे बघत असते आणि सागरचा तो हॅपीनेस बघून मुक्ता सुद्धा हॅपी झालेली असते. सागर आता पळत पळत सईकडे जातो आणि सईला मिठी मारतो. सईला मिठी मारत असताना त्याला आधीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि सागरने सईला मिठी मारलेली असते, त्यामुळे घरातले सर्वजण प्रचंड खुश असतात. सागरमध्ये अचानक एवढा चेंज कसा काय झाला सगळेजण याचाच विचार करत असतात. तर सगळ्यात खुश असते ती सईमाऊ. सईमाऊ इतकी खुश झालेली असते की पहिल्यांदा तिच्या पप्पाने तिला हक केलं असेल आणि ती सागरला अगदी आनंदी होऊन सांगत असते की पप्पा आपण गेम जिंकलो. आणि सागर तिला म्हणत असतो की हो, गेम आपणच जिंकलोय. हे सर्व
बघून मुक्ताचे डोळेही पाणावलेले असतात. सगळीकडे अगदी इमोशनल वातावरण असतं. मुक्ता मनात विचार करत असते की आज माझ्या सईच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा दिवस आलाय. सागर आता रूम मध्ये आलेला असतो, प्रचंड खुश असतो आणि म्हणत असतो की मानलं या लेक्चर गोखलेला. जी गोष्ट मी करू शकत नव्हतो ती गोष्ट हिने करून दाखवली. आज माझ्या मनावरचं एवढं मोठं ओझं उतरलं. खरंच तिला थँक्यू म्हणायला हवं. तितक्यातच मुक्ता तिथे येते. सागर म्हणतो की आता तरी थँक्यू हिला म्हणायलाच हवं. सागर आता मुक्ताला म्हणतो की 1 मिनिट थँक्यू. तेव्हा मुक्ता विचारते की काय बोललात तुम्ही? सागर म्हणतो की ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, म्हणजे तुम्ही जे काही केलं. तेव्हा मुक्ता म्हणते की मला नकोय तुमचं थँक्यू. ज्या माणसाला आपल्या मुलाला जवळ घेतल्यानंतर हे आपलंच मूल आहे हे कळू शकत नाही, त्या वडिलांकडून मला थँक्यू सॉरी अशा कुठल्याही फॉर्मॅलिटीज नकोय. आणि सागर कोळी जिंकलात तुम्ही आणि फायनली हे प्रूव्ह झालंय की सई सागर कोळी ही तुमचीच मुलगी आहे. सागर म्हणतो की अहो तसं नाहीये. हर्षवर्धन म्हणाला. मुक्ता म्हणते की काय म्हणाला हर्षवर्धन? सई तुमची मुलगी नाहीये आणि तुम्ही विश्वास ठेवला त्यावर. तुम्ही जेव्हा अनेस्थेशियाच्या अंडर होता ना तेव्हा सगळं बरळून गेलात. उद्या कोणीही काही म्हणेल मग तुम्ही त्याचं ऐकाल? सई एवढे वर्ष तुमच्या सोबत राहिली आणि तो हर्षवर्धन काही म्हटलं तरी तुम्ही त्याचं ऐकाल का? जर खरंच सई तुमची मुलगी नसती तर तुम्हाला ते आधीच कळलं असतं. तुम्हालाही कळलं असतं आणि तुमच्या घरच्यांनाही कळलं असतं. या अशा गोष्टी जास्त वेळ लपून नाही राहत. आणि एकदा जरी तुम्ही फक्त डोळे उघडून तिच्याकडे नीट बघितलं असतं ना तर तुम्हाला कधीच समजलं असतं. अहो तिच्या सवयी किती तुमच्या सारख्या आहेत. तिची खाण्याची पद्धत, तिची पाणी पिण्याची पद्धत, तिला काय आवडतं, तिला काय नाही आवडत, सगळं काही सेम टू सेम आहे. कारण खरं तर हे सगळं तुमच्याकडनं आलंय आणि हे मला लक्षात आलं, परंतु तुम्हाला लक्षात नाही आलं का? तुमच्या आतल्या बाबाने तुम्हाला कधीच नाही सांगितलं का की सई तुमची मुलगी आहे म्हणून? मी बाहेरून जरी आले असेल तर ही गोष्ट मला कळते, परंतु तुम्हाला कळत नाही. किती मोठं दुर्दैव आहे तुमचं हे. म्हणजे आज जर हे रिपोर्ट्स आले नसते तर तुम्ही आजही तिला प्रेमाने जवळ घेतलं नसतं ना? सागर म्हणतो की मी आज खूप मनापासून मिठी मारली होती तिला. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो पण तुम्हाला आधी कोणी अडवलं होतं या गोष्टीसाठी? तुम्हाला कधी तिची कीव नाही आली का? तुम्हाला कीव येईल कारण हर्षवर्धनने तुमच्या डोक्यात जे काही भरवलं होतं तेच तुम्हाला आठवत होतं. एकमेकांना हरवण्यामध्ये तुम्ही एवढे गुंग झालायत ना की ती बिचारी सई त्यामध्ये होरपळली जाते ना, तुम्हाला कोणालाच काही कळत नाही. हे रिपोर्ट जर मी आज घेऊन आले नसते तर सगळ्यांसमोर तुम्ही तिला वाईटच वागवलं असतं ना. आणि आज सुद्धा माझं ते लेकरू, माझे पप्पा माझ्याशी असं का वागतात याच विचारांनी झोपलं असतं ना. तुम्हाला कळतंय का आपले आई बाबा आपल्याशी असं का वागतात? हा विचार लहानपणीच मुलांच्या मनात येणं किती घातक असतं ते. अहो मुलं किती सेल्फ डाऊट मध्ये जातात, त्यांचा स्वतःवर सुद्धा विश्वास राहत नाही. परवा मला काय म्हणाली माहितीये सई? मीच वाईट असेल म्हणून पप्पा माझ्याशी असं वागतात. सागर मुक्ताचं सगळं ऐकून घेत असतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे हर्षवर्धन म्हणत असतो की सागर कोळीला आपण नवा शॉक देऊयात. तर हर्षवर्धनने तनूला बोलवलेलं असतं आणि सोबत कॅमेरामन सुद्धा असतो. तनू सावनीला विचारत असते की सावनी सांगा की कशा प्रकारे एका आईला तिच्या मुलीपासून दूर केलं गेलंय. त्याच वेळी आता तिथे इंद्रा येते आणि सावनीचा हात पकडते आणि म्हणते काय ग माझ्या पोराला डावलून तू ह्या 6 फूट बैलाचा हात पकडलास, त्यावर तुझं मन काही शांत झालं नाही का? हर्षवर्धन आता कसलाही विचार न करता इंद्राच्या कानाखाली ठेवून देणार असतो, परंतु त्याच वेळी तिथे सागर येतो आणि आता सावनी हर्षवर्धनचा प्लॅन सागर आणि इंद्रा दोघंही मिळून उधळून लावणार आहेत आणि तो कशा प्रकारे हे आपल्याला उद्याच्या भागात समजणार आहे. त्यामुळे भाग मिस न करण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.